नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला आपण परत एकदा आता जात आहोत पवना नाईट कॅम्पिंगकडे, जिथे आपण मस्त वन डे आणि नाईट आपण सेलिब्रेट करू शकतो. तर आता आम्ही बघा आमच्या गाडीनुसार आम्ही निघालेलो आहोत, आमच्या फॅमिलीनुसार, आणि आमचे आता हे आम्ही पोहोचलेलो आहोत पवना कॅम्पेनपाशी. हे बघा एंट्रन्सलाच तिथं आउटिंगचे गेम्स वगैरे खेळत आहेत आणि छान असे टेंट्स वगैरे लावलेले आहेत. आणि आपल्या बुकिंग प्रमाणे आपले जे टेंट्स बुक झालेले आहेत तिथे आपल्याला ते लोकेट करून देत आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत बरोबर टेंट जवळ आणि आम्ही आता टेंटला एंट्री करतोय. आणि हे बघा फुडिंगचं वगैरे कसे टेबल्स त्यांनी अरेंजमेंट केलेले आहेत आणि छान असं हे इथलं वातावरण निसर्गरम्य. आणि हे बघा आमची फॅमिली पिल्लू कसे एन्जॉय करतात. आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो सनसेट आहे तो पण खूप असा छान बघायला मिळतोय. आणि तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट, तिथलं स्नॅक्स वगैरे ते तुम्हाला इमिजिएट मिळत आहे. तो ज्या लोकेशनच्या पाठीमागच पलीकडे हे लेक आहे, हा खूप अप्रतिम आणि छान असा हा व्ह्यू आहे, जिथं आपण फोटोशूट वगैरे करू शकता. जे पूर्ण लेकच्या शेजारी हा पूर्ण कॅम्पेन त्यांनी तयार केलेला आहे. आणि हे बघा आमचे पिल्लू टेंटमध्ये कसे एन्जॉय करतात. हा माझा मोठा पिल्लू आणि छोटा पिल्लू कसे त्यांनी बलून्स खेळतात आणि मस्त आहे, त्यांना त्यांच्यासाठी हा एक वेगळा एन्जॉय आहे. तसेच इथे बघा स्टार्टरमध्ये चिकन चिल्ली, कटलेट्स, आलू टिक्की ह्या सर्व गोष्टी आहेत. Hits go, let me spend everything that you see is something I invent, and it's only a percent. I'm gonna take shots, if I miss all, forget it. I'll take a fat loss just to learn all that's in it. I'm taking snapshots, learning how to fall and get it. I'm getting back up, always stand tall, don't sweat it. I never back up, I don't miss a thing or regret it. I'm always learning, you could call me academic. I'm always working, never been apathetic. That energy is like a poison, needs some antiseptic. आणि इथं खूप छान सगळे फॅमिली, कपल्स, लहान मुलं असे एन्जॉय करतायत. आणि हा बघा माझा पिल्लू, तो तर खूप असा आनंद घेतोय या पूर्ण साऊंडचा, लाइटिंगचा. आणि हा व्ह्यू पण छान केलेला आहे इथे. आणि इथे जो एरिया पण दाखवलेला आहे साईडला, आजूबाजू खूप मोठा एरिया केलेला आहे इथे. छान असा हा एरिया आहे. आता हे बघा आम्हाला नाईट आम्ही 30% आम्हाला हे बलून पण दिलेले होते, जे आपण आकाशात सोडू शकता आम्ही. आणि हा छान व्यवस्थित जर सोडला तर बरोबर हा वरती आपण आकाशात सोडू शकतो. हा बघा, तर त्याला आता त्याच्यामध्ये हवा भरली पाहिजे व्यवस्थित. आणि ती जी हवा आहे ती व्यवस्थित भरली तर तो बरोबर हा वर जातोय. तसेच हे बघा नाईट जे 30% जे पार्टी होती तिथे तुम्हाला फायरवर्क्स वगैरे बघायला मिळतात. आणि हे पूर्ण आता सगळे जे काही आहे तिथे आलेले होते, पब्लिक, कपल्स आणि फॅन्स सगळे ते एन्जॉय करतात. तर इथे आता डीजेची पार्टी संपल्यानंतर रात्री 2 वाजता आम्ही हा कॅम्पफायर सुरू केला. आणि ह्या थंडीचा फिलिंग हे आम्ही या मार्फत आम्ही घेत आहोत. सर्व इथे कपल जे आलेले होते ते सर्वच एन्जॉय करतायत आणि त्या कॅम्पफायरचा पण आनंद घेतो आम्ही. छान असं हे ऑर्गनायझिंग केलेलं होतं. आणि रात्रीची थंडी ही पण जास्त होती, पण ह्या कॅम्पफायरमुळं बिलकुल. तसेच आता आम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणजे आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. आणि तिथून आम्ही 7 वाजता उठल्यानंतर आम्ही ते स्टार्टिंग केलेली आहे इथल्या चहाच्या प्रमाणे. तर इथला आता जो कॅम्पेनचा जो टाईम होता तो 3:30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत होता. आणि आता आउटचा टाईम आमचा झालेला आहे.
तर आऊटच्या वेळेस पण आपल्याला इथे छान असा हा ब्रेकफास्ट मिळतो आणि तो खाऊन आपण जाऊ शकता. तर आम्ही आता जात आहोत बॅक टू होम. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असेल तर नक्कीच आम्हाला कळवा. थँक्यू.